2023 मध्ये 3 शिक्षक आणि 2 पदवीधर अशा विधान परिषदेच्या निवडणुका आहेत। नागपूर शिक्षक मतदारसंघ, कोकण शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, नाशिक आणि अकोला असे पदवीधर मतदारसंघ। अकोला करता भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे आणि आज शिक्षक परिषद आणि भारतीय जनता पार्टी, शिक्षक परिषद आणि भारतीय जनता पार्टी असं त्या ठिकाणी आमचं युनिट आहे आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघाकरता प्राध्यापक किरण नारायणराव पाटील हे उमेदवार असतील असं भारतीय जनता पक्षाने निश्चित केला आहे। किरण नारायणराव पाटील हे मूळचे बीड जिल्ह्याचे रहिवासी असून शिक्षण क्षेत्रामध्ये खूप त्या ठिकाणी काम आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाने आमचं सर्व भारतीय जनता पार्टीची शिक्षक आघाडी आणि शिक्षक परिषद अशा या किरण पाटील यांच्या उमेदवारीला चांगलं समर्थन मिळेल। माननीय देवेंद्र फडणवीसजी, पंकजाताई मुंडे, आमचं सर्व पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड या सर्वातर्फेच किरण पाटील यांच्या नावाला संमती मिळाली आहे। तशी ही निवडणूक पसंतीची आहे, चिन्ह नसतं, पण भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आणि शिक्षक परिषदेचे अधिकृत समर्थन म्हणून या ठिकाणी किरण पाटील निवडणूक लढणार आहे। माझा विश्वास आहे की 100% किरण पाटील हे हा मतदारसंघ जिंकतील। अनेक वर्षापासून हा मतदारसंघ आमच्याकडे नाही आहे, पण यावेळी मात्र आम्ही 100% जिंकू असं मला त्या ठिकाणी वाटतं आहे आणि त्याची तयारी आम्ही पूर्ण केली आहे। किरण पाटील यांनी सुद्धा मोठी तयारी केली आहे। आमचे सर्व युनिट त्या ठिकाणी कामाला लागले आहेत आणि आम्ही हा विजय निश्चित करू असं मला वाटतं। सर, अनेक वर्षांपासून म्हणजे भाजपनं हा मतदारसंघ ताकदीनं कधी यापूर्वी लढवला होता का? कारण खूप दिवसांपासूनचा हा गॅप आहे। मराठवाडा तर विक्रम काळे जवळपास 3री टर्म त्यांची आहे आता, तर काय नेमकी तयारी केली आणि किरण पाटीलच का? भारतीय जनता पक्ष आणि शिक्षक परिषद, खरं तर शिक्षक परिषद या निवडणुका नेहमीच लढतं। कोकण, नागपूरमध्ये नागोगाना लढायचे, शिक्षक परिषदेचे आता कडू त्या ठिकाणी लढायचे कोकणमध्ये। आज नागपूर आणि कोकण हे शिक्षक परिषदेचे अधिकृतपणे उमेदवार जाहीर करणार आहे, पण हा मतदारसंघ मराठवाडा भारतीय जनता पार्टीने उमेदवार द्यावा असं शिक्षक परिषदेने म्हटलं आणि त्यामुळे यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिक्षक परिषद, यापूर्वी आम्ही लढायचो पण शिक्षक परिषद त्या ठिकाणी ही निवडणूक लढवायची, पण त्यावेळी यावेळी शिक्षक परिषदेने म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाने पुढाकार घ्यावा। तर आमची जी शिक्षक विषयामध्ये ज्या आघाड्या आहेत त्यातनं आम्ही हे निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने, राज्याच्या नेतृत्वाने आणि आमच्या सर्वांनी सहमतीने किरण पाटील हे यांचं जे काम आहे, साधारण त्यांचं काम बघितलं तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, तिरुपती शिक्षण संस्था संभाजीनगर, व्यंकटेश शिक्षक प्रसारण मंडळ संभाजीनगर, अष्टविनायक शिक्षक प्रसारण मंडळ बीड, वीर हनुमान शिक्षक संस्था बीड, भगवान बाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंबेजोगाई, विद्या फुले ग्लोबल स्कूल अंबेजोगाई,
मराठवाडा अध्यक्ष रेट, स्वास्तिक सोसायटी अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं एक मोठं समर्थन त्यांना मिळेल आणि जवळपास मोठ्या प्रमाणावर त्यांनी मतदार नोंदणी सुद्धा सुरू केली आहे. नाही, भारतीय जनता पक्षामध्ये या मतदारसंघामध्ये तसे शिक्षक परिषद हा लढवायचा असल्यामुळं आणि किरण पाटील यांचा प्रवेश मागच्या 15-20 दिवसापूर्वी झाला आणि एक लढवई या कार्यकर्ता या विषयामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्याला समर्थन देतो आहे, त्यांना उमेदवारी देतो आहे. भारतीय जनता पक्ष कधीच त्या ठिकाणी हे लढायचा नाही, शिक्षक परिषदेच्या माध्यमातून लढायचा आणि त्यामुळं मला वाटतं की आता एक चांगलं नेतृत्व किरण पाटील आम्हाला त्या भागात मिळालेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड काम त्यांनी केलं आहे. त्यामुळं मला वाटतं की त्यांचा अनुभव, त्यांनी केलेलं काम आणि आमची संघटना असा तिहेरी संगम जर केला, शिक्षक परिषद त्या ठिकाणी सोबत आहे, त्यामुळं असं जर विचार केला आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण युनिटने एकमुखाने म्हणजे आमचे सर्व नेते सर्वांनी एक मताने किरण पाटलांना समर्थन त्या ठिकाणी केलं आहे आणि मला वाटतं की यामध्ये कुठली नाराजी राहू शकत नाही, कारण किरण पाटील हे अत्यंत मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. सर, ऐसा है कि भारतीय जनता पार्टी के जो जमीनी कार्यकर्ता, जो जमीनी पदाधिकारी जो शुरू से भारतीय जनता पार्टी के रहे, उनको साइड करके आप बाहर से आने वालों को इस तरीके का उम्मीदवार देते हैं. भाई साहब, आप समझ नहीं रहे, ये चुनाव विधानसभा का नहीं है, ये चुनाव प्रेफरेंशियल वोट का है और ये चुनाव में प्रेफरेंशियल वोट में ये शिक्षक मतदार संघ है. शिक्षक मतदार संघ में शिक्षक ही वहाँ पे कॉन्टेस्ट करते हैं, इसलिए बाहर से अंदर से ये भावना नहीं है. पूरे मराठवाड़ा के भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं ने डिसाइड किया है कि किरण पाटिल जी अच्छे कैंडिडेट हो सकते हैं जो चुनाव जीत सकते हैं. तो क्या इसके पहले भाजपा में नहीं दिया गया सर? हाँ जी, दूसरा क्यों? काल 3 नेते, मोठे नेते, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे दीपोत्सवात पाहायला मिळाले. खरं तर चित्र जरी आज आलं असलं तरी मागच्या काही दिवसांपासून विचारांमध्ये एकी दिसतेय, हिंदूचा विषय असेल किंवा अनेक विचारांमध्ये काय नेमकं याचं राजकीय गणित तुम्ही बघताय? तुम्ही देखील प्रदेशात आहात, तुमचे देखील राजकारणाशी खूप चांगले संबंध आहेत, तुम्ही भेट नक्की घेतली. मी 1,00,000% सांगतो, 1,000% नाही, 100% नाही, असा कुठलंही राजकारण नाही आहे. केवळ आणि केवळ दीपावली मिलनाच्या अत्यंत या हृदयस्पर्शी दीपोत्सव कार्यक्रमाला आपल्या राज्याची संस्कृती जी आहे हीच आहे की सर्व पक्षाच्या नेत्यांनी कुठे ना कुठे एकत्र यावं आणि हे राजकीय जे धुळवण होत असतं हे धुळवण थोडी बाजूला सारून सण याच्याकरता असतात. होळी याच्याकरता असतं, दिवाळी याच्याकरता असतं, अनेक सण असे असतात की ज्या ठिकाणी आपल्याला सर्व बाजूला सारून हृदयाने मनाने आपल्या राज्याची संस्कृती, देशाची संस्कृती, आपला जो हिंदू सण आहे किंवा अनेक धर्माचे सण आहेत त्या सर्वांनी हीच त्या ठिकाणी असंच वागलं पाहिजे, असंच आपली संस्कृती दाखवली पाहिजे, मोठं मन केलं पाहिजे. याकरताच असे कार्यक्रम, असे सण असतात. दीपावली याचा असा सण आहे की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि या मराठी संस्कृती जपावी. राज ठाकरेजी हे नेहमीच आणि देवेंद्रजी, एकनाथजी हे तिघेही जे नेते आहेत हे पक्षाच्या विषयावर पक्षाचं आणि संस्कृतीच्या विषयावर संस्कृती, सणाच्या विषय सण, राजकारणाच्या बाहेर जाऊन काही गोष्टी कराव्या लागतात आणि याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही भाग नसतो. तिघही नेते सुसंस्कृत आहे आणि त्यामुळं ते अनेक वेळा एकत्र येतील, पण राजकारणाकरता एकत्र येतील का हे आज कुणीच ठरवत नाही आणि ते कुणाच्या आजचा काळही ठरवत नाही. पुढचा काळ कसा येतो, काय येतो तुम्हाला माहिती नाही, मलाही माहिती नाही. त्यामुळं मला वाटतं
या आजच्या कालच्या कार्यक्रमामध्ये कोणतंही राजकारण नव्हतं आणि कोणताही राजकारणाचा संबंध नाही आहे. विधानसभेला आता 2 वर्ष आहे, रोज काळ बदलतो आहे, त्यामुळं काय सांगता येईल 2 वर्षांनी काय होईल. त्यामुळं काहीच संबंध नाही. फक्त आणि फक्त दीपोत्सव आहे, दिवाळी आहे, संस्कृती आहे, ती पाळल्या गेली आहे. एकीकडे पुण्यात पाणी साचलंय, राज्यात सगळीकडे अतिवृष्टीनं शेतकरी हैराण आहे आणि त्याकडे लक्ष न देता तिन्ही नेते एकत्र भेटतायत, सेलिब्रेशन करतायत दिवाळीचं. शेतकऱ्यांना शुभेच्छा कशा देतात? मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये NDRF आणि च्या नियमाच्या बाहेर जाऊन कधी सरकार मदत केली नाही. 2.5 वर्षात अंबादास दानवेंनी दाखवावं. पण देवेंद्रजी एकनाथजी यांनी केंद्राची वाट न बघता, कोणत्याही मदतीची वाट न बघता आपल्या राज्याच्या कोशातनं NDRFच्या दुपटीने, आणि त्यांनी तर आता सांगितलं आहे की काही स्पेशल आम्ही गोष्टी करू. मला वाटतं की दीपोत्सव जागा ठेवला पाहिजे, राजकारण जागा ठेवला पाहिजे. शेतकऱ्याची मदत मागितलीच पाहिजे, दिलीच गेली पाहिजे. त्यांचा अधिकाराचा विरोधी पक्षांचा म्हणून की शेतकऱ्याला मदत मिळावी, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मागावी, सरकारने ती द्यावी. हे तर मागणी आणि देणं हे सरकारची जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी आहे. पण दीपोत्सवाला धरून शेतकरी जोडणे, दीपोत्सवाला धरून कुणाला जोडणे हे राजकारण आहे. सर, क्या राज ठाकरे अब राजनीतिक अछूत नहीं, आने वाले समय में बीएमसी चुनाव होने वाला है, क्या आप उनके साथ गठबंधन की तरफ इस चहल कदमी को देख रहे हैं? मैं भारतीय जनता पार्टी का राज्य का अध्यक्ष करके आपको बहुत जवाबदारी से बताता हूँ कि आज ऐसी कोई भी बात नहीं है जो राज ठाकरे जी से हुई है. मैं राज ठाकरे जी से 2 बार मिला, वो मेरे घर आए, मैं उनके घर गया हूँ. ऐसी कोई बात आज तक अभी तक नहीं है कि बीएमसी चुनाव को लेकर कुछ चर्चा हुई. राज ठाकरेजींनी अंधेरीमध्ये पत्र लिहिलं, त्यामध्ये त्यांनी दाखले दिले. त्यांनी असं म्हटलं, जे दाखले दिले तुम्हाला माहिती आहे. मग त्या दाखल्यानंतर शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात दाखले दिले. महाराष्ट्राच्या दाखल्यामध्ये शरद पवार साहेबांनी सांगितलं की ही संस्कृती आहे. त्यावर उद्धव ठाकरे साहेब बोलले. उद्धव ठाकरे साहेब होय, शरद पवार साहेब म्हणतात हे खरं आहे. शरद पवार साहेबांनी म्हणतं खरं आहे, उद्धव ठाकरेजी बोलले. उद्धव ठाकरेंचा सूर असा होता की भारतीय जनता पार्टीने विड्रॉ व्हावं, भारतीय जनता पार्टीने मागे घ्यावं. उद्धवचं तुमचं शरद पवार साहेबांचा संपूर्ण मीडियाचा न्यूज आल्यावर उद्धवजीचा एक त्या ठिकाणी तात्काळ उद्धवजी बोलले की होय ही संस्कृती आहे, होय ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही पाळली गेली पाहिजे. आणि ती पाळली. आणि मग अचानक उद्धवजीला काय झालं, एकदम उद्धवजी बोलायला लागले, पळ काढला. शरद पवार साहेब बोलले, तुम्ही बोलले की महाराष्ट्राची संस्कृती पाळा, आणि मग तुम्ही आता पळ काढला विड्रॉ केल्यावर. आता जर तुम्ही या पद्धतीने आम्ही संस्कृती पाळली, आम्हाला वाटले महिला दिवंगत आमदारांच्या महिला या त्या ठिकाणी लढतायत, आम्ही आमची संस्कृती पाळली पाहिजे, विड्रॉ झालं पाहिजे, हे आम्ही मोठं मन भावनात्मक पद्धतीने केलं. आणि मग तुम्ही पळ काढण्याची भाषा करता. मी असं म्हटलं आहे की तुम्ही आता पळ काढण्याची भाषा करता आणि विड्रॉ झाल्यावर बघून घ्या. मग 2024 मध्ये तुमच्या उमेदवाराला पळ काढावा लागेल. इतक्या मताने आम्ही जिंकू अंधेरी, जिंकू. आम्ही पळ नाही काढलाय. आम्ही भावनात्मक पद्धतीने राज्याचे अनेक दाखले घेऊन, आणि केवळ 1 वर्षाकरता निवडणूक होत आहे, 1.5 वर्षाकरता निवडणूक होत आहे, कशाला त्या ठिकाणी निवडणूक लढायची. काही निवडणुकीची उमेदवारी भरत काही करावं लागतं, फॉर्म भरावे लागतात, कॅन्डिडेट द्यावा लागतो, ते ठीक आहे. पण विड्रॉ होण्याच्या पूर्वी आपली भूमिका घ्यावी लागतं. फॉर्म विड्रॉ झाले नव्हते, आम्ही विड्रॉ केलं, आणि त्यामुळं कुठेही पळ काढला नाही. आम्ही भावनात्मक पद्धतीने महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे.
कोणी जर पळ काढला म्हणला तर 2024 मध्ये आम्ही त्यांना दाखवू किती आमच्या ताकद आहे. खरं तर आधी गणपती नंतर होणार, मग दसऱ्यानंतर होणार, मग आता होतो दिवाळी आली. दिवाळीनंतर तरी होणार का? कारण मागच्या काही दिवसांमध्ये शिंदे आणि फडणवीस गटातील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी, खास करून जे मंत्र्यांना त्यांना शब्द दिला होता की बाया येत्या काळात हा विस्तार होईल का? आणि जी नाराजी वारंवार बोलली जाते खास करून शिंदे आणि फडणवीसांमध्ये देखील, तर त्याबद्दलची नेमकी सत्यता काय? एक तर शिंदेजी आणि देवेंद्रजी प्रचंड उच्च विचाराचे, मनमिळावू, अत्यंत चांगले मित्र आणि भावासारखे त्यांचे संबंध आहेत. त्यामुळं त्यांच्या संबंधाला कोणी बिघडवू नये, कोणी छेद देऊ नये. आणि तेही कधी असा दोघंही विचार करत नाही. कपोल कल्पित बातम्या बाहेर येतात. मी दोघांनाही जवळून ओळखतो. राहिला प्रश्न मंत्रिमंडळ विस्ताराचा, तुमचा निरोप मी योग्य पद्धतीने पोहोचवतो. नाशिकचा निर्णय लवकरच होणार आहे. 8-10 दिवसात नाशिकचा निर्णय होईल. बाबूल साहब, हिंदी में बताइए कि आज प्रधानमंत्री जी ने 75,000 लोगों को दिवाली के अवसर पर 10 लाख वहाँ पर 75,000 हुआ है, लेकिन विपक्ष का ये कहना है कि जो भी अनाउंसमेंट हुआ है, मोदी जी ने करोड़ों लोगों को रोजगार देने का वादा किया था, लेकिन ये ऊँट के मुंह में तिनके जैसा है, ऐसा उनका। देखिए, पिछले 8 साल में अलग अलग प्रकार से नियुक्तियां दी. उसको अगर अपन चेक करें तो बहुत करोड़ों में जाती है. लेकिन एक ऐसा इवेंट करें जो दिवाली के उपलक्ष्य में वो बेरोजगार लोगों के हाथ में जब रोजगार की चिट्ठी जाएगी, उनका अपॉइंटमेंट लेटर जाएगा, तो दिवाली में एक अच्छा सा गिफ्ट होगा. इसलिए सामूहिक रूप से ये प्रयास किया गया. ये अच्छा प्रयास है प्रधानमंत्री जी का कि दिवाली के धनतेरस के दिन हम किसको तो खुशी दे सके. हम हमारी जो फाइलें पड़ी हुई थी बहुत दिनों से अपॉइंटमेंट की, वो फाइलें बाहर आए, सभी फाइल बाहर आए और एक साथ हम देश को कुछ अच्छा करें. वैसे अपॉइंटमेंट का सिलसिला 8 साल से अलग अलग चलते आ रहा है डिपार्टमेंट में. उन्होंने ये कहा अपने भाषण में कि 8 साल में पूरा रिकॉर्ड देखेंगे तो कितना लाग जाता है. लेकिन आज उन्होंने एक सामूहिक रूप से दिवाली के दिन कुछ देश के युवकों को हम आनंद देना चाहिए. उनके जीवन में हमने सरकारी नौकरी देनी चाहिए जो कल भी देने वाले हैं. लेकिन उन्होंने आज सामूहिक रूप से प्रयत्न किया. ये देश के लिए बहुत अच्छा उदाहरण है. राहुल गांधी जो है लगातार बेरोजगारी का मुद्दा उठा रहे हैं और उनकी यात्रा 7 नवंबर को पहुंचने वाली महाराष्ट्र में, उसमें उद्धव जी और शरद पवार साहब को भी न्योता दिया गया है. उनकी तरफ से उसमें क्या नया है? उद्धव जी और शरद पवार साहब को न्योता देना और उद्धव जी और शरद पवार साहब भारत जोड़ो में जाना, ये कोई नया नहीं है. 2.5 साल से चल रहा है. उद्धव जी ने जिस प्रकार से हाथ पकड़ा है और खड़ी पकड़ी है, तो उसमें कोई नया नहीं है. उद्धव जी जाएंगे, उनके साथ बैठेंगे, उनके साथ गले से गले मिलाएंगे, उनके साथ दिवाली मिलन करेंगे. इसमें क्या नया है? वो तो 2.5 साल से चल रहा है. दूसरी बात है, दिवाली का त्योहार आप लोग मना रहे हैं धूमधाम से. जामुरी मैदान में दीपोत्सव हो रहा है, शिवाजी पार्क में हुआ. विपक्ष का कहना है कि ये सिर्फ बीएमसी चुनाव की राजनीति है और खासतौर पर बीजेपी जो आम जनता है उसमें मिठाई भी बांट रही है, उसको लेकर उनका कहना है कि सिर्फ प्रचार कर रही है बीजेपी. देखिए, उद्धव ठाकरे जी को 2.5 साल मौका मिला था. उद्धव ठाकरे जी को 2.5 साल मंत्रालय में आने का मौका मिला. उद्धव ठाकरे जी को इस महाराष्ट्र की 13 करोड़ जनता का मुख्यमंत्री भी उन्होंने काम किया. उनके समय सारे हिंदू त्योहारों पर रोक लगा दी. देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार आई, उन्होंने गोविंदा, गणेश जी, दुर्गोत्सव, दीपावली सब में सारी निर्बंध उठा दी और हिंदू संस्कृति के त्योहारों को धूमधाम से मनाया गया. तो आपको किसने रोका है? आपको किसने रोका है? आप क्यों नहीं कर रहे? हम कर रहे, वो राजनीति है. हम दीपावली करेंगे, वो राजनीति के लिए कर रहे. हम दहीहांडी कर रहे, राजनीति के लिए कर रहे. आपने क्या वादा किया था मराठी जनता, हिंदू मुंबई की जनता के साथ? हम आपके सांस्कृतिक कार्यक्रम में साथ में रहेंगे, हम आपके धार्मिक कार्यक्रम में साथ में रहेंगे. उद्धव जी ने कई बार वादा किया, आदित्य जी ने कई बार वादा किया कि वर्ली में हम अच्छा दांडिया बनाएंगे, हम अच्छा
नवरात्र बनाएंगे, हम अच्छा गणेश उत्सव भी करेंगे। कहाँ गए थे, कहाँ गए, क्यों नहीं कर रहे? देखिए सरकार में थे तब भी कुछ नहीं कर रहे, अब विपक्ष में है, उनको किसी ग्राउंड पर अपने दीपोत्सव, अपना मराठी मुड़ी दीपोत्सव कार्यक्रम, अपना नवरात्र किसने रोका है? क्यों नहीं कर रहे आप लोग? जब हम कर रहे हैं तो राजनीति हो रही है, आप करिए, आपको भी खुली छूट है। बीजेपी की मिठाइयां बांटने पर भी आपत्ति है, वो भी उनके पास भी डब्बा पहुंचा देंगे मिठाई का, अगर उनको चाहिए एक डब्बा हमको भी दे देंगे मिठाई का। संतरा भर भी देना। अच्छा एक सवाल है, आज एक ट्वीट बहुत चर्चा में मिलिंद नार्वेकर, इन्होंने अमित शाह जी को एक ट्वीट किया है, जन्मदिन की बधाई उनको दी है, जिसको लेकर काफी चर्चा हो रही है, क्योंकि वो एमसी चुनाव में थे लेकिन परिवार से कोई आया नहीं उनके परिवार से वोट करने के लिए, फिर भी वो सबसे ज्यादा वोट उन्हें मिले। देखिए ये महाराष्ट्र की देश की संस्कृति है, किसी का भी जन्मदिन है तो कोई भी जन्मदिन के लिए बधाई देना ये सबका अधिकार है, और मिलिंद नार्वेकर जी ने बधाई दिया तो क्या फर्क पड़ा? देखिए जन्मदिन होता है, किसी का घर में जन्मदिन बनता है तो मैंने बधाई दी या उन्होंने बधाई दी, ये तो नॉर्मली चलता है, तो इसलिए वो जन्मदिन की बधाई के ऊपर भी राजनीति हो, ये भी बराबर नहीं। नहीं, पिछली बार बधाई क्यों नहीं दी, इस बार बधाई क्यों दी, वो मिलिंद नार्वेकर को पूछना पड़ेगा। सर एक सवाल है, मिलिंद नार्वेकर को पूछना पड़ेगा, मुझे क्या मालूम। देखिए मैं खुद खेड़ और आनंदी में जाके आया, मैंने खुद किट बांटी है, मैंने खुद, मेरे आप फेसबुक लाइव देख लीजिए। ये बात सही है कि 6.5 करोड़ का मामला है लोगों तक जाने का। 15 दिन पहले योजना डिक्लेयर की है, नियत साफ है, बेईमानी नहीं है। ये अगर महाविकास आघाड़ी सरकार ने डिक्लेयर की होती, नहीं पहुंचती तो बेईमानी थी, क्योंकि उनको डिक्लेयर करना और काम नहीं करना ये उनका स्वभाव था। लेकिन देवेंद्र जी और एकनाथ जी दोनों की नियत साफ है, निश्चित रूप से दिवाली तक, अभी चालू हुई आज दिवाली, पूरी ताकत से सरकार पीछे लगी है। बहुत 6.5 करोड़ के ऊपर किट्स है जो जानी है। मुझे लगता है किसी का भी अधिकार नहीं छीना जाएगा, सबको किट पहुंचेगी। कुछ समय सीमा है जो लेट हो रही है। देखिए बच्चू कडू अपक्ष आमदार है, बच्चू कडू अपक्ष आमदार आहे, रवी राणा अपक्ष आमदार आहे, दोघांच्या वादामध्ये भारतीय जनता पार्टीचा का संबंध आला? महाविकास आघाडी मधल्या नेत्यांनी जरा थोडं गप्प बसलं पाहिजे, 2 वर्ष गप्प बसलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे आणि टोटल लावली पाहिजे। देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या काळात सर्व डिपार्टमेंट बघितले मागच्या 5 वर्षाचे 2014 ते 19, त्यांचा एकूण एक शब्द त्यांनी पूर्ण केला। आम्ही ती यादी द्यायला तयार आहे, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती किती अपॉइंटमेंट झाल्या। आणि आत्ताही गिरीश महाजन साहेबांनी जे डिक्लेरेशन केलं किंवा ज्या ज्या गृह खात्याचं डिक्लेरेशन झालं, 100% जे डिक्लेअर केलं आहे ते सरकार करेल। हे सरकार बुलेट ट्रेन सारखं आहे, हे सरकार 3 चाकी ऑटो नाही आहे। पवार, आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते हे भारत जोडला एकत्र येतील असं वारंवार बोललं जात होतं। आता अशोक चव्हाण म्हणतात की त्यांच्याकडून असं काही त्याबद्दल स्पष्टता आली नाही, म्हणजे आपण तिन्ही पक्ष वेगळ्या दिशेने। सरकार बनवण्याकरता 3 पक्ष एक आले, 3 चाक वेगळे आहेत आणि 3 चाकामधलं कुठलं चाक केव्हा पंक्चर होईल, कुठलं चाक केव्हा दुरुस्त होईल काही सांगता येत नाही। त्यामुळं ही स्थिती सुरू राहणार आहे, कधी एक चाक इकडे पडणार, कधी एक चाक इकडे पडणार, कधी एक चाक इकडे पडणार। त्यामुळं त्यांच्यामध्ये काय होईल आणि त्यांचं कसं होईल हे त्यांनाच माहित आहे, आणि
त्यामुळं त्यांचं प्रेडिक्शन काही मी करू शकत नाही. पण एक नक्की, हे तिघही इतके भांडतील आपसामध्ये, म्हणजे इतकी परिस्थिती वाईट होणार आहे की काँग्रेसच्या अध्यक्षाचं त्यांचे कार्यकर्ते ऐकतील का, राष्ट्रवादीच्या अध्यक्षाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकतील का, आणि उद्धवजीचे कार्यकर्ते तर आता बघितलं जाय तुम्ही, रोज शिंदेजी यांच्या प्रवेश होत आहे शिंदेजीकडे. त्यामुळं दानादान होणार आहे, दानादान. आणि मी मागेही सांगितलं 2024 पर्यंत पक्ष प्रवेशाचे खूप बॉम्ब फुटणार आहे. तुम्हाला मीडियाला आश्चर्य होईल असे बॉम्बस्फोट होणार आहे पक्ष प्रवेशाचे. आणि त्यामुळं काळजी करू नका. या तीनही पक्षामध्ये प्रचंड नाराजी आहे. 3 पक्षामध्ये एवढ्याकरता नाराजी आहे, 2.5 वर्षाच्या सरकारने या महाराष्ट्राचा सत्यानाश केला. त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे मुख्यमंत्री भेटत नव्हते, पालकमंत्री आपल्या मतदारसंघाचे झाले होते. सरकार म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्ते अस्वस्थ आहे, सरकार म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ होते, आणि उद्धवजीचे कार्यकर्ते तर त्यांना कधी मुख्यमंत्री बघितलाच नाही. आणि त्यामुळं मला वाटतं प्रचंड दानादान उडणार आहे. आणि तुम्ही बघा, मी रोजचेच पक्ष प्रवेश करतो आहे, प्रचंड नाराजी लोकांमध्ये आहे. आणि याचा आज्ञा उद्या या महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष तिन्ही पक्षात राहणार. आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेजी यांच्या दोघांच्याही युतीमध्ये देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये प्रचंड ताकद या महाराष्ट्रात तयार होणार आहे. वहाँ कुछ भी हो सकता है, कांग्रेस में भी कुछ भी हो सकता है, राष्ट्रवादी में भी अभी उनका बयान आ रहा है हमारी पार्टी को तोड़ने के लिए प्रयास कर. हम नहीं प्रयास कर रहे, राष्ट्रवादी तोड़ने का प्रयास हम नहीं कर रहे, कांग्रेस तोड़ने का प्रयास नहीं कर रहे. ये अपने आप डूबने वाला है. क्योंकि 2.5 साल की महाविकास आघाड़ी सरकार ने जिस प्रकार से काम किया, 2.5 साल की महाराष्ट्र की सरकार में जो मंत्री बने थे वो अपने एमएलए एरिया के लिए बने थे. 2.5 साल के महाराष्ट्र की सरकार में मुख्यमंत्री को देखा नहीं किसी ने, फेसबुक लाइव देखा है ओनली. 2.5 साल की महाराष्ट्र की सरकार, महाविकास आघाड़ी सरकार 13 करोड़ जनता के साथ खिलवाड़ करती रही. कांग्रेस के और राष्ट्रवादी के नीचे के कार्यकर्ताओं को जनता पूछ रही है, आपके पास 2.5 साल सरकार थी, क्यों नहीं आपके नेताओं ने कुछ किया है. अब आपको प्रश्न पूछने का अधिकार इसलिए नहीं है कांग्रेस और राष्ट्रवादी के नेताओं को कि आपने 2.5 साल में कुछ भी नहीं किया. अभी ये बुलेट ट्रेन निकली है, इसकी स्पीड बहुत ज्यादा है देवेंद्र जी एकनाथ जी के सरकार की. और मुझे विश्वास है ये सरकार 2.5 साल में 5 साल के काम पूरे करेगी और 2024 में 200 प्लस लेके आएगी.